12 इंचाची छाती आहे, थोडं काळजी घ्या. आता नाव सांगतो उघड. ती कामातून गेलेला माणूस जाऊ दे राव. त्यात काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद खाणार आहे आता काही दिवसांनी बघा तुम्ही. ते नसतेत का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चगळून येते आता ते लयच कामातून गेलं लयच याडा पाठ लागला होता ते मंत्र्याच्या हाताला. त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मपली 6 इंचाची असून 2 इंचाची असून तो 100 इंचाची काय कलर तो कांदे खाल्ले काय खाल्ले रे वैद्य बोलतो बोल नको आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो आमच्या मध्ये याव झालं आणि त्याव झालं कसलं काय काय डोक्याला खराब करतोय उगाच उग सगळा महाराष्ट्राले. अरे त्या गोरगरीब ओबीसी बांधवाचं सुद्धा वाटोळ केलं होतं. गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवांचं वाटोळ केलं गोरगरिबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं. तू का माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतंय का नाही का खाता सण बरं याची बुद्धीच कशी चालत नाही. वयाने होत गप्प पड ना कशाला गोरगरिबाचं वाटोळ करतो उगाच. आमचे संबंध लय चांगले आहेत गावखेड्यात कशाला बिघडितो तू. हो रोज ताटात जेवतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला आवतं देतो आम्ही. आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतंय का नाही तो राजकीय स्वार्थासाठी तुमकडं बरळ तू आपलं एक चॅलेंज दिलं तर कम शुकारी ना कर्म नारकोट चाल. एक तर मी जिवंत समाधी घेतो तर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जन्माल्यापासून आत्तापर्यंत पण जर नाही काही निघालं तुला जीवन समाधी घ्यावं लागेल. शुकार चालेल चल उग बोलत कुंकड बरळवाडी.